तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी भूगोल याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 9 आहे, पर्यटन, वाहतूक व संदेशवहन, त्याचा स्वाध्याय म्हणजे सगळी प्रश्नोत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, चूक की बरोबर ते कारण सांगा. कारण स्पष्ट करायचं. तर भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. तर हे विधान काय आहे? बरोबर आहे. त्याचं कारण काय? भारतामध्ये हिमालयासारखे उंच पर्वत, विस्तीर्ण मैदाने, वाळवंट, नद्या, सुंदर समुद्रकिनारे आणि घनदाट जंगले अशी कमालीची नैसर्गिक विविधता आढळते. या नैसर्गिक सौंदर्यामुळे व विविधतेमुळे देश-विदेशातील लाखो पर्यटक भारताकडे आकर्षित होतात. त्यामुळे भारतात पर्यावरणीय पर्यटन, इको टुरिझम आणि इतर पर्यटन प्रकारांना मोठा वाव असून या व्यवसायाचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. तर हे तिथं लिहायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर दुसरं, पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. बरोबर. अदृश्य म्हणजे न दिसणारा. तर व्यापारामध्ये सामान्यतः वस्तूंची खरेदी विक्री दृश्य व्यापार होतो, परंतु पर्यटन व्यवसायात कोणत्याही भौतिक वस्तूची थेट खरेदी विक्री न होता सेवा दिली जाते आणि घेतली जाते. पर्यटकांना निवास, वाहतूक, मनोरंजन, आदरातिथ्य यांसारख्या सेवा पुरवून त्या बदल्यात परकीय देशांतर्गत चलन मिळते. सेवांची ही देवाणघेवाण दृश्य स्वरूपात दिसत नसल्याने पर्यटनला अदृश्य व्यापार किंवा तृतीय आर्थिक व्यवसाय सुद्धा म्हटलं जातं. देशातील वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या विकासाचा निर्देशांक आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्याचं पहिलं कारण आहे, वाहतूक मार्गाच्या विकासामुळे कच्च्या मालाची कारखान्यापर्यंत आणि पक्क्या मालाची बाजारपेठेपर्यंत जलद व सुलभ वाहतूक होते. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती मिळते. तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतात. ज्या देशात रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्गांचे जाळे सक्षम आहे, स्ट्रॉंग आहे, तेथील आर्थिक आणि सामाजिक प्रगती वेगाने होते. म्हणूनच वाहतूक मार्गांचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाचा महत्त्वाचा मापदंड किंवा निर्देशांक मानला जातो. तर हे त्याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर पुढे आहे, ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. तर हे विधान चूक आहे. कारण जागतिक प्रमाणवेळेनुसार GMT भारताची प्रमाणवेळ ही ग्रीनविच वेळेच्या 5 तास 30 मिनिटं पुढे आहे. कारण भारत पूर्व गोलार्धात आहे. या उलट ब्राझील हा देश पश्चिम गोलार्धात असून त्याची अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनविचच्या 3 तास मागे आहे. त्यामुळे भौगोलिक स्थानाचा विचार करता ब्राझील देशाची वेळ ही भारताच्या वेळेच्या 8 तास 30 मिनिटे मागे आहे, पुढे नाही आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आता प्रश्न क्रमांक 3, आकृतीमध्ये ब्राझिलियातून 31 डिसेंबरच्या सकाळी 11 वाजता विमान निघाले. हे विमान 0° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्ली मार्गे व्लादिवोस्टॉक या ठिकाणी जाणार आहे. ज्या वेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लादिवोस्टॉक येथील स्थानिक वेळ, दिवस, तारीख काय असेल ते सांगा. तर ही आकृती दिलेली आहे. ही आकृती दिलेल्यावरून आपण काय करायचं, त्यांचं रेखावृत्त जे आहे ते इथे लिहायचं. जसं की ब्राझील ही आहे, त्याचं रेखावृत्त 60° पश्चिम, स्थानिक वेळ 11 हे दिलेलं आहे आपल्याला. तर नवी दिल्लीचं त्यानुसार काय येणार आहे, संध्याकाळी 7 रविवार 31 डिसेंबर या वेळेत ते पोहोचणार आहे. आणि व्लादिवोस रात्री 11 वाजता रविवार 31 डिसेंबर, बरोबर 12 तास जास्त लागणार आहे त्याचं. तर हे झाल्यानंतर पुढचं योग्य जोड्या जोडा जे आहे, तर त्याचं उत्तरच मी डायरेक्ट इथे दिलेलं आहे. ट्रान्स अमेझियन मार्ग, प्रमुख रस्ते मार्ग, हा ब्राझीलमधील स्पष्टीकरण पण त्याचं दिलं, हे तुमच्या माहितीसाठी. हा ब्राझीलमधील एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा महामार्ग आहे. रस्ते वाहतूक सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, भारतातील 4 प्रमुख महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुर्भुज महामार्ग हा वाहतुकीचा महत्त्वाचा मुख्य भाग आहे. रिओ दी जेनेरिओ पर्यटन स्थळ, ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ हे त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले प्रमुख स्थळ आहे. मनमाड, भारतातील रेल्वे स्थानक, महाराष्ट्रातील मनमाड येथे हे मध्य रेल्वे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रमुख रेल्वे जंक्शन आहे, मनमाड. त्याच्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 5 आहे, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास झालेला आहे. त्याचं कारण लिहायचं आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातून. ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे खोरे, जगातील सर्वात मोठे विस्तीर्ण सदाहरित वर्षावने, विविध प्रकारची वन्यजीव संपदा आणि लांबच लांब समुद्रकिनारे यांसारखी अफाट नैसर्गिक संपत्ती लाभलेली आहे. या अथांग निसर्गाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटक ब्राझीलला भेट देतात. मात्र अतिपर्यटनामुळे तेथील संवेदनशील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची आणि जंगले नुकसान होण्याची भीती निर्माण झालेली आहे. निसर्गाचे होणारे नुकसान टाळणे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे
आणि शाश्वत विकास साधणे हा आहे. पर्यटनाचा आनंद घेताना निसर्गाला कोणतीही हानी पोहोचू नये या उद्देशाने ब्राझील सरकारने येथे पर्यावरण स्नेही पर्यटन इको टुरिझम या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन त्याचा विकास केला जात आहे. ब्राझीलमध्ये जलमार्गाचा विकास झालेला नाही, त्याचं कारण द्यायचं आहे. तर ब्राझीलमधील ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठ्या पाण्याचा विसर्ग करणारी नदी असून तिच्यामध्ये व्यापारी तत्वावर जलवाहतूक चालते, परंतु ही वाहतूक प्रामुख्याने फक्त नदीच्या पात्रापुरतीच मर्यादित आहे. ब्राझीलच्या अंतर्गत भागात अनेक नद्यांवर मोठे धबधबे आहेत आणि वेगाने वाहणारे पाण्याचे प्रवाह देखील आहेत. त्यामुळे जलवाहतुकीत मोठे अडथळे निर्माण होतात. ब्राझीलमधील बहुतांश नद्या उच्चभूमीच्या प्रदेशातून उगम पावतात आणि पर्वतीय किंवा चढ उतारांच्या भूप्रदेशात वाहतात, त्यामुळे त्या जलवाहतुकीसाठी फारशा अनुकूल नाहीत. शिवाय मुख्य जलमार्ग असणारे ॲमेझॉनचे खोरे हे घनदाट मानवी वस्ती नसलेल्या दलदलीच्या भागात असल्यामुळे तिथे अंतर्गत जलमार्गांचे जाळे आणि पायाभूत सुविधाचा मोठा विकास होऊ शकलेला नाही. त्याच्यानंतर पुढचं आहे भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झालेले आहे. याचं कारण द्यायचं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा प्रामुख्याने गंगा आणि तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेला एक सखल सपाट भूप्रदेश आहे. सपाट मैदानी भागामुळे येथे लोहमार्ग, रेल्वे ट्रॅक चालवणे तांत्रिकदृष्ट्या सोपे आणि कमी खर्चाचे आहे. हा प्रदेश कमालीचा सुपीक असल्याने येथे कृषी क्षेत्राचा मोठा विकास झालेला आहे. तसेच विविध प्रकारचे उद्योगधंदेही इथे मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेले आहे. अनुकूल हवामान आणि रोजगाराच्या संधींमुळे या मैदानी प्रदेशाची लोकसंख्येची घनता प्रचंड जास्त आहे व इथे अनेक मोठी शहरे वसलेली आहेत. या प्रचंड लोकसंख्येला प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शेती व उद्योग त्यांच्या मालाची वेगाने वाहतूक करण्यासाठी उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे दाट जाळे विकसित झालेले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावे लागते. तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा 2 किंवा अधिक देशांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात चालतो. यामध्ये खनिज तेल, कोळसा, अवजड यंत्रसामग्री, धान्य, वाहने यांच्यासारख्या प्रचंड वजनाच्या आणि अवजड मालाची देवाणघेवाण होत असते. हवाई वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक सागरी मार्ग ही अत्यंत अल्प खर्चिक व स्वस्त पडते, कारण सागरी मार्गाच्या निर्मितीसाठी आणि देखभालासाठी कोणताही खर्च येत नाही. मोठ्या जहाजांमधून एकाच वेळी प्रचंड प्रमाणात अवजड माल अत्यंत सुरक्षितपणे हजारो किलोमीटर दूर अंतर वाहून नेणे सागरी मार्गामुळे शक्य होतं. भौगोलिकदृष्ट्या बहुतांश देशांना विस्तीर्ण समुद्र किनारे लाभलेले आहेत, ज्यामुळे बंदराद्वारे स्थानिक व्यापार जोडणे सोपे जाते. त्यामुळे जगातील 90% जास्त आंतरराष्ट्रीय व्यापार आजही सागरी मार्गावरून चालतो व त्यावरच अवलंबून राहावं लागतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे पुढचा, फरक स्पष्ट करा. ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक. तर पहिल्यांदा इकडे ॲमेझॉन आहे, इकडे गंगा आहे. ही जलवाहतूक दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील देशामध्ये चालते. ही जलवाहतूक आशिया खंडातील भारत देशामध्ये चालते. ॲमेझॉन नदीत पाण्याचा विसर्ग प्रचंड असल्यामुळे व्यापारी तत्वावर जलवाहतूक होते. नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत सुमारे 3700 किलोमीटर अंतर आहे. अंतर्गत जलवाहतूक चालते. गंगा नदीच्या मैदानी भागात मोठ्या प्रमाणात जलवाहतूक चालते. भारताच्या अंतर्गत जलवाहतुकीचा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 हल्दिया ते प्रयागराज याच नदीवर विकसित आहे. ॲमेझॉनचे खोरे घनदाट जंगलाचे आणि दलदलीचे असल्यामुळे या भागात या भागात अत्यंत विरळ लोकसंख्या आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर वाहतुकीचा वापर मर्यादित आहे. गंगा नदीचे खोरे हे सुपीक आणि सपाट मैदानी प्रदेशात असल्यामुळे येथे लोकसंख्या अत्यंत दाट आहे. परिणामी प्रवासी व मालवाहतुकीसाठी या जलमार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. या नदीच्या पात्रात काही ठिकाणी गाळाचे संचयन व अंतर्गत प्रवाहांमुळे वाहतुकीला अडथळे येतात. तर इकडं गंगेच्या पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास किंवा काही ठिकाणी गाळ साचल्यास येथे मोठ्या जहाजांच्या वाहतुकीवर मर्यादा येते. तर ह्या 2 जलवाहतुकीतील फरक आहे. त्यानंतर ब्राझीलमधील संदेशवहन आणि भारतातील संदेशवहन. ब्राझीलमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहनाचा विकास वेगाने झाला असून दूरसंचार सेवा कमालीची आधुनिक आहे. भारतातही माहिती तंत्रज्ञान दूरसंचार क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती झाली असून हा देश जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. ब्राझीलच्या पूर्व व किनारपट्टीच्या भागात संदेशवहनांचा सेवांचा विस्तार दाट आहे. मात्र अंतर्गत ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट जंगलामुळे पश्चिमेकडील भागात सेवांचा विस्तार अजूनही मर्यादित आहे. भारताच्या मैदानी आणि सुलभ भूप्रदेशामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी ग्रामीण दुर्गम भागापर्यंत मोबाईल नेटवर्क इंटरनेट सेवांचे जाळे मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहे.
ब्राझील संदेशवहनासाठी प्रामुख्याने परदेशी उपग्रहांवर व मर्यादित स्वदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. भारत अवकाश तंत्रज्ञानामध्ये स्वावलंबी आहे. इस्रोने विकसित केलेल्या इनसॅट या उपग्रह प्रणालीमुळे भारतातील संदेशवहन यंत्रणा अत्यंत सक्षम व स्वतंत्र आहे. कमी लोकसंख्येमुळे एकूण वापरकर्त्यांची संख्या भारताच्या तुलनेत खूप कमी आहे. प्रचंड लोकसंख्येमुळे भारतात मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल सेवा वापरणाऱ्यांची संख्या जगात अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ. तर याच्यातला फरक लिहायचा आहे. संपूर्ण भारतासाठी एकच अधिकृत प्रमाणवेळ आहे. ब्राझीलच्या रेखावृत्तीय विस्तार जास्त असल्यामुळे देशात एकूण 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळा अस्तित्वात आहेत. भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर जाणाऱ्या या रेखावृत्तावरून पूर्व रेखावृत्तावरून ठरवली जाते. ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ ही राजधानी ब्राझिलियावरून जाणाऱ्या पश्चिम रेखावृत्तावरून ठरवली जाते. भारताची वेळ ग्रीनविच वेळेच्या 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. ब्राझीलची वेळ अधिकृत प्रमाणवेळ ग्रीनविचच्या 3 तास मागे आहे. भारताचे स्थान पूर्व गोलार्धात असल्यामुळे भारताची वेळ ब्राझीलपेक्षा 8 तास 30 मिनिटं पुढे आहे. ब्राझील पश्चिम गोलार्धात असल्यामुळे ब्राझीलची अधिकृत वेळ भारतापेक्षा 8 तास 30 मिनिटं मागे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, टिपा लिहा. त्यातला पहिला आहे आधुनिक संदेशवहन. त्याचं स्वरूप आणि व्याख्या. आधुनिक काळात संगणक, इंटरनेट, कृत्रिम उपग्रह आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीची अत्यंत वेगाने होणारी देवाणघेवाण म्हणजे आधुनिक संदेशवहन. त्याची प्रमुख साधनं काय? स्मार्टफोन, हायस्पीड इंटरनेट, व्हिडिओ कॉलिंग, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ईमेल ही याची प्रमुख साधनं आहेत. भारत व ब्राझीलमधील स्थिती. भारतामध्ये पहिल्यांदा बघूया. भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे. इस्रोच्या सॅटेलाइट प्रणालीमुळे भारतात दुर्गम भागातही टेलिव्हिजन, मोबाईल, इंटरनेटचे जाळे पसरलेले आहेत. डिजिटल पेमेंट, ऑनलाईन सेवांमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था जोडली गेलेली आहे. ब्राझीलमध्येही दूरसंचार सेवा कमालीच्या आधुनिक आहेत. देशाच्या पूर्व व किनारपट्टीच्या भागात सेवांचे दाट जाळे आहे, परंतु ॲमेझॉन खोऱ्याच्या घनदाट जंगलामुळे पश्चिमेकडील भागात अजूनही विस्तार आव्हानात्मक आहे. महत्त्व. या संदेशवहनामुळे संपूर्ण जग एक वैश्विक खेडे ग्लोबल विलेज बनले असून व्यापार, शिक्षण व वैद्यकीय क्षेत्र, प्रशासकीय कामांना मोठी गती मिळालेली आहे. त्यानंतर भारतीय हवाई वाहतूक सद्यस्थिती आणि विकास. भारतामध्ये हवाई वाहतूक ही प्रामुख्याने जलद प्रवासासाठी वापरली जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतातील विमान वाहतुकीचे राष्ट्रीयकरण झाले. आज देशात सरकारी सेवांबरोबरच अनेक खाजगी कंपन्या या क्षेत्रात काम करत आहेत. अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक. भारताची विस्तीर्ण भौगोलिक व्याप्ती पाहता प्रमुख शहरे आणि राज्यांच्या राजधान्यांना जोडण्यासाठी अंतर्गत हवाई वाहतूक मार्ग मोठ्या प्रमाणात वापरली जाते. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगलोर, हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळे असून याद्वारे भारत जगातील इतर प्रमुख देशांशी जोडला आहे. मर्यादा आणि आव्हान. हवाई वाहतूक ही इतर वाहतूक मार्गांच्या तुलनेने अत्यंत खर्चिक, महागडी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी तिचा दैनंदिन वापर मर्यादित राहतो. महत्त्व. दुर्गम पर्वतीय भाग, जिथे जसं की ईशान्येकडील राज्य हिमालय, जिथे रस्ते व लोहमार्ग तयार करणे कठीण असते, तिथे हवाई वाहतूक जीवनवाहिनी म्हणून उपयुक्त ठरते. तसेच आपत्कालीन परिस्थिती, युद्ध किंवा पूरस्थितीमध्ये बचाव कार्यासाठी सुद्धा ही वाहतूक व्यवस्था महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक. प्राकृतिक रचनेचा प्रभाव. कोणत्याही देशातील अंतर्गत जलवाहतुकीसाठी म्हणजे नद्या, कालवे, सरोवर ही तिथल्या भूप्रदेशाच्या प्राकृतिक रचनेवर म्हणजे जमिनीच्या उतारावर आणि नद्यांमधल्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. ब्राझीलची स्थिती. त्यातला पहिला मुद्दा. ब्राझीलमध्ये जगातील सर्वात मोठा विसर्ग असणारी ॲमेझॉन नदी वाहते. या नदीच्या पात्राची खोली व संथ प्रवाहामुळे मुखापासून ते पेरूच्या सीमेपर्यंत उत्तम जलवाहतूक आहे, साधारण 3700 किलोमीटरची. परंतु ब्राझीलची उच्चभूमी पर्वतीय व चढ उतारांची असल्यामुळे तेथे अनेक नद्यांवर धबधबे आणि वेगाने प्रवाह वाहतात, ज्यामुळे देशाच्या इतर भागात जलमार्गांचा विकास होऊ शकलेला नाही. भारताची स्थिती. उत्तर भारत. भारतातील गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्या हिमालयापासून उगम पावतात व त्यांना वर्षभर पाणी असते. तसेच सुपीक मैदानी प्रदेशात वाहताना त्यांचा प्रवाह संत असतो, त्यामुळे तेथे अंतर्गत जलमार्गांचा, उदाहरणार्थ राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 1 गंगा नदी, मोठा विकास झालेला आहे तिथं. दक्षिण भारत. दक्षिण भारतातील नद्या पठारी प्रदेशातून वाहतात. त्या प्रामुख्याने हंगामी पावसाळ्यावर अवलंबून असतात. तीव्र उतारावर वाहत असल्यामुळे अंतर्गत जलवाहतुकीसाठी त्या फारशा अनुकूल नाहीत. केवळ मुखाकडील भागात आणि खाडी परिसरात मर्यादित जलवाहतूक चालते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे प्रमाणवेळेची उपयोगिता. प्रमाणवेळेचा फायदा काय होतो ते लिहायचं. कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची अधिकृत वेळ मानली जाते आणि त्यालाच म्हटलं जातं
प्रमाण वेळ म्हटलं जातं. त्याचं महत्त्व, उपयोग आणि महत्त्व. गोंधळ टाळणे. पृथ्वीच्या परिवलनामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावरून स्थानिक वेळ भिन्न असते. जर एकाच देशात प्रत्येक शहराने आपापली स्थानिक वेळ वापरली तर संपूर्ण देशाच्या दैनंदिन व्यवहाराचा मोठा गोंधळ निर्माण होईल. वाहतुकीचे नियोजन. देशातील रेल्वे, विमानसेवा, लांब पल्ल्याच्या बसेसचे वेळापत्रक अचूकपणे चालण्यासाठी एकाच प्रमाण वेळेची नितांत गरज असते. प्रशासकीय आणि व्यावसायिक सुसूत्रता. सरकारी कार्यालय असतील, बँक, शाळा, कॉलेजेस आणि व्यापारी संस्था यांचे कामकाज देशभरात एकाच वेळी समन्वयाने चालण्यासाठी प्रमाण वेळ अत्यंत उपयुक्त ठरते. देशानुसार जर उदाहरणं द्यायची झाली तर भारतात पूर्व पश्चिम विस्तार मर्यादित असल्याने आपण भारतीय प्रमाण वेळ म्हणून एकच प्रमाण वेळ वापरतो, ज्यामुळे देशभरातील वेळेत सुसूत्रता राहते. याउलट ब्राझील सारख्या प्रचंड रेखावृत्तीय विस्तार असल्यामुळे अंतर्गत सुसूत्रतेसाठी एकूण 4 वेगवेगळ्या प्रमाण वेळा मांडल्या जातात. तर अशा प्रकारे इथं आपण जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय पूर्ण सगळा याच्यात संपवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जर इतर कुठल्या ह्याचे विषयाचे जर राहिले असतील स्वाध्याय तर ते घेऊया. भूगोलचा इथे वर्षभराचा आपला सगळे स्वाध्याय झालेले आहेत. जर तुम्हाला सगळे स्वाध्याय बघायचे असतील तर त्याची खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.